नमस्कार मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याला साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे। आपल्या देशात असे कोणतेच हिंदू सनातनी घर नसेल ज्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा छतावर तुळशीचे पवित्र रोप नसेल। घराची समृद्धी, सुख आणि शांती ही थेट तुळशीच्या रोपाशी जोडलेली असते। आपल्या घरातील महिला दररोज अतिशय श्रद्धेने सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करतात, तिला जल अर्पण करतात आणि तिच्या समोर दिवा लावतात। शास्त्रानुसार विशेषतः संध्याकाळच्या वेळी म्हणजेच गोधूली मुहूर्तावर किंवा प्रदोष काळात तुळशीपाशी दिवा लावणे हे अत्यंत पुण्यकारक, चमत्कारी आणि घराला पैशांनी भरणारे मानले गेले आहे। पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक धार्मिक माहिती नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेली एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी आहे। ज्या महिला दररोज संध्याकाळी तुळशीच्या खाली दिवा लावतात त्यांनी आजची ही माहिती अतिशय कान उघडून आणि काळजीपूर्वक ऐकावी, कारण गरुड पुराणात काही अशा गुप्त आणि अत्यंत महत्त्वाच्या सावधान्या सांगितल्या आहेत ज्या अनेक महिलांना माहीत नसतात। जर तुम्ही दिवा लावताना नकळत एक छोटीशी जरी चूक केली तर ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी विनाशाचे कारण ठरू शकते। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले, तुमची एक छोटीशी चूक तुमचे हसते खेळते घर उद्ध्वस्त करू शकते। घरात अकाल मृत्यू, गरिबी, कंगाली, भयंकर आजारपण आणि वाईट नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ शकतो। आज गरुड पुराणाच्या आधारे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील। दिवा लावताना कोणत्या चुका महापाप ठरतात? तुळशीची योग्य दिशा कोणती? तुळशीचे रोप सुकल्यास काय होते? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, कारण अध्यात्मातील अर्धवट ज्ञान हे नेहमीच संकटांना आमंत्रण देते। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा महालक्ष्मी किंवा जय तुळशी माता लिहायला अजिबात विसरू नका। माता लक्ष्मी तुमच्या घरातील पैशांची चणचण कायमची दूर करेल। मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात अनेक ग्रंथ आहेत, पण गरुड पुराण हा एक असा विलक्षण ग्रंथ आहे ज्यामध्ये मानवी जीवनाच्या अगदी लहान सहान क्रियांना खूप बारीकीने स्पष्ट केले आहे। आपण उठताना, बसताना, पूजा करताना किंवा घरात वावरताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या टाळल्या पाहिजेत याचे अचूक मार्गदर्शन गरुड पुराणात मिळते। आजकालच्या आधुनिक जगात अनेक शिकलेले लोक किंवा आजची तरुण पिढी या गोष्टींना अंधश्रद्धा मानण्याची चूक करते, पण विज्ञानालाही जिथे मर्यादा येतात तिथून आपले शास्त्र सुरू होते। तुळशीच्या बाबतीत तर विज्ञानानेही मान्य केले आहे की हे रोप 24 तास ऑक्सिजन देते आणि हवेतील विषाणू नष्ट करते, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून हिचे महत्त्व अगाध आहे। अनेक लोक आपल्या सोयीनुसार तुळशीचे रोप घराच्या छतावर ठेवतात, काही जण बाल्कनीमध्ये ठेवतात तर काही जण घराच्या आत हॉलमध्ये ठेवतात। पण शास्त्रानुसार तुळशीचे योग्य स्थान कुठे आहे? गरुड पुराणानुसार तुळशीचे रोप नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एका छोट्या आणि स्वच्छ वाफ्यात असावे। याचे मुख्य कारण म्हणजे समाजात वावरताना अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा, लोकांची वाईट नजर किंवा वाईट शक्ती आपल्या घराकडे आकर्षित होतात। जेव्हा या नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा घराबाहेर असलेली तुळशी माता त्या सर्व वाईट ऊर्जांना स्वतःमध्ये शोषून घेते। ती त्या नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करू देत नाही आणि एका ढालसारखे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते। आता जाणून घेऊया दिशांबद्दल। चुकीच्या दिशेला ठेवलेली तुळशी घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकते। शास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच लावले पाहिजे। या दोन दिशा माता तुळशीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानल्या गेल्या आहेत। केवळ रोप ठेवणेच नाही, तर जेव्हा घरातील महिला किंवा पुरुष तुळशीपाशी दिवा लावतात तेव्हा दिवा लावणाऱ्या व्यक्तीचे तोंड सुद्धा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे। जेव्हा तुम्ही योग्य दिशेला तोंड करून दिवा लावता तेव्हा घरात ऊर्जेचा प्रवाह अतिशय सकारात्मक होतो। जर तुमच्या घरात खूप दिवसांपासून विनाकारण वादविवाद होत असतील, पती पत्नीमध्ये पटत नसेल, मुलांचे अभ्यासात लक्ष नसेल किंवा एक भांडण संपत नाही तोच दुसरे भांडण सुरू होत असेल, तर समजून जा की तुमच्या घरातील तुळशीचे स्थान किंवा दिशा चुकीची आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीच्या रोपाची स्थिती। गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की ज्या घरात पितृदोष असतो त्या घरातील तुळशीचे रोप कधीच फळत फुलत नाही। आपल्या घरातील पूर्वज जर आपल्यावर नाराज असतील तर ते तुळशीला आशीर्वाद देत नाहीत, ज्यामुळे रोप वारंवार सुकते किंवा मुरझाते। अनेक घरांमध्ये महिला काय करतात की तुळशीचे रोप सुकलेले असते, त्याची पाने गळलेली असतात, फक्त वाळलेल्या लाकडासारखी टहनी उरलेली असते, तरीही तिथेच दिवा लावतात। गरुड पुराणानुसार ही खूप मोठी चूक आहे। वाळलेल्या, तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या तुळशीपाशी दिवा लावल्याने घर सुद्धा खंडित होते, म्हणजेच कुटुंबातील एकजूट संपते आणि कुटुंब विखुरले जाते। जर तुमच्या घरातील तुळशी सुकली असेल तर ती सन्मानाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि तिथे नवीन हिरवेगार रोप लावा।
दिवा नेहमी अशाच तुळशीपाशी लावा जी पूर्णपणे हिरवीगार आहे, जिची पाने ताजी आहेत. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जिथे अनेक महिला सर्वात मोठी चूक करतात, ती म्हणजे दिवा लावण्याची वेळ. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक महिला रात्री 8 किंवा 9 वाजता कामे आटोपल्यावर तुळशीपाशी दिवा लावतात. पण गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावणे वर्जित मानले गेले आहे. शास्त्र सांगते की जो माणूस रात्रीच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावतो त्याच्या आयुष्यात फक्त अंधार आणि संकटच येतात. मग दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती? दिवा नेहमी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात लावला पाहिजे. हा काळ असा असतो जेव्हा दिवस संपत आलेला असतो आणि रात्र सुरू होणार असते. या दोन्हीच्या मधला जो काळ असतो त्याला संधिकाल किंवा संध्याकाळ म्हणतात. या वेळेला आपल्या शास्त्रात खूप मोठे महत्त्व आहे. गरुड पुराणानुसार संध्याकाळच्या वेळी साक्षात देवी देवता पृथ्वीवर भ्रमण करत असतात. याच वेळी आपल्या घरातील दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत जेणेकरून माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावल्याने एक प्रकारची दैवी ऊर्जा तयार होते, जी घरात नकारात्मकतेचा नाश करण्यास सहाय्यक मानली जाते. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की संध्याकाळी बाहेर कितीही जोराचा वारा सुटला तरी तुळशीपाशी असलेला दिवा सहज विझत नाही. अशी धार्मिक मान्यता आहे की तुळशी माता त्या दिव्याचे रक्षण करते. मित्रांनो, दिवा लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच दिव्यामध्ये तुम्ही काय वापरत आहात हेही महत्त्वाचे आहे. शुद्ध गाईचे तूप सर्वात उत्तम मानले जाते. तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिव्यामध्ये वापरली जाणारी वात नेहमी पांढऱ्या स्वच्छ कापसाची असावी. शक्य असल्यास विशेष प्रसंगी पंचमुखी दिवा लावावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनात श्रद्धा असावी. आता आपण त्या 5 चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या टाळणे आवश्यक मानले जाते. पहिली चूक म्हणजे चप्पल किंवा बूट घालून तुळशीजवळ जाणे. दुसरी चूक म्हणजे मासिक धर्मादरम्यान तुळशीला स्पर्श करणे. तिसरी चूक म्हणजे सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडणे. चौथी चूक म्हणजे अस्वच्छ हातांनी पूजा करणे. 5वी चूक म्हणजे दिवा लावून लगेच पाठ फिरवणे. दिवा लावल्यानंतर काही वेळ शांतपणे उभे राहून प्रार्थना करावी. जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून नियमित तुळशीपाशी दिवा लावत असाल तर धार्मिक मान्यतेनुसार घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, मनाला शांतता मिळते, वैवाहिक जीवनात सौहार्द वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. संध्याकाळच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये. पाणी नेहमी सकाळी सूर्योदयानंतर घालावे. तुळशीच्या जवळ झाडू किंवा कचरापेटी ठेवू नये. परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. तुळशीला अर्पण केलेला प्रसाद जास्त वेळ तिथे ठेवू नये. योग्य वेळी सर्वांना वाटून द्यावा. आठवड्यातून एकदा तुळशीच्या परिसराची स्वच्छता करून पवित्रता राखावी. तर मित्रांनो, तुळशीपूजेशी संबंधित हे नियम आणि धार्मिक मान्यता तुम्हाला नक्की उपयोगी पडतील अशी आशा आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या आई, बहीण, पत्नी आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या धार्मिक आणि शास्त्रीय माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय मा महालक्ष्मी. जय तुळशी माता.